ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल नक्की आजचा टॉपिक काय. तर डिझाईन इंचेसमध्ये घेणार आहोत आपण. विड्थ 8 इंच, हाईट 10 इंच आणि 300 रेझोल्युशन. नेहमीप्रमाणे गाईडलाईन्स घ्यायच्यात ज्या आहेत व्ह्यू आणि न्यू गाईड लेआउटमध्ये. अशा प्रकारे गाईडलाईन्स आपण इथं अप्लाय करून मार्जिन 100% ठेवले मी. सिम्पली डिझाईनला इथं ओके करायचं आहे. ओके, त्यानंतर आपण पिनट्रेस्टवरती आलो आहे. ह्या लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. हा बॅकग्राऊंड इथं मला छान वाटला तर आपण ह्या बॅकग्राऊंडवरतीच पूर्ण डिझाईन आपण क्रिएट करणार आहोत. कंट्रोल व्हीने बॅकग्राऊंड सेट केल्यानंतर इथे स्मार्ट ऑब्जेक्ट करणं गरजेचं आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे हा बॅकग्राऊंड एक्सपॅन्ड करा. ठीक आहे, ह्या बॅकग्राऊंडला इथं व्यवस्थित सेट करू आपण नॉर्मल ह्या साईजमध्ये. ठीक आहे, आता ह्या सेम बॅकग्राऊंडची कंट्रोल जेने एक डुप्लिकेट घ्या. डुप्लिकेट घेतल्यानंतर फिल्टरमध्ये आहे सँडस्टोन इफेक्ट. फिल्टर गॅलरी. त्या फिल्टर गॅलरीला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि खूप साऱ्या फिल्टर्समध्ये आपल्याला इथे टेक्स्चर नावाचं एक ऑप्शन आहे. ह्या टेक्स्चरमधला सँडस्टोन नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, 67च्या ऐवजी मी इथं 50चा सँडस्टोन देतो आहे आणि सिम्पली आपण इथं ओकेला क्लिक करू. अशा प्रकारे लो रेझोल्युशनला इथं काइंड ऑफ तुम्हाला टेक्स्चर दिसेल. तर ह्या इमेजचं रेझोल्युशन कमी होतं. त्यानंतर आपण आजचा कॅन्डिडेटचा आपला फोटो घेऊयात. अशा प्रकारे हा फोटो इथे प्लेस होईल. ठीक आहे, फोटोला व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ. अल्ट प्रेस करून मी साईज कमी करतोय साधारण ह्या लेवलला. ठीक आहे, ओके, परफेक्ट आहे. गाईडलाईनच्या बाहेर फोटो नको जायला, त्यामुळे आपण व्यवस्थित असा इथे ठेवलेला आहे. छान. आता पुढे ह्या बॅकग्राऊंडमध्ये एक छोटासा इश्यू आहे. आपण एवढाच पॅच काढणार आहोत. तर मी काय करतो, या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक केला. डबल क्लिक केल्यानंतर आपण इथे पॅच टूल घेऊयात. फोटोशॉपमध्ये जर तुमचा वर्क स्पेस फोटोग्राफी असेल तर तुम्हाला इझिली पॅच टूल मिळेल. जर नसेल तर आपल्याला इथे 3 डॉट्सला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण टूल्स दिसतील, त्याच्यामध्येच एक पॅच टूल आहे. या पॅच टूलने आपण स्पेसिफिक एवढाच एरिया सिलेक्ट करू. ठीक आहे, परफेक्ट. आणि त्याला साधारण त्याच्या शेजारी उचलून हे पिक्सेल्स ठेवायचे आहेत. बट मेक शुअर सोर्स तुमचा सिलेक्टेड पाहिजे. जर डेस्टिनेशन असेल तर त्याचीच एक कॉपी इथं क्रिएट होऊ शकते. कंट्रोल डब्ल्यूने क्लोज करताना सेव्ह करायचं आहे. तर डिझाईनमध्ये इथे चेंजेस तुम्हाला दिसतील. ओके, चेंजेस अपडेट झालेले आहेत. आता नेक्स्ट या फोटोवरती थोडं काम करणं गरजेचं आहे. जसं की हा फोटो बॅकग्राऊंडशी मॅच होत नाही आहे. त्यासाठी या फोटोला कॅमेरावर अप्लाय करायचा आहे. कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करा, कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्यानंतर ठीक आहे, लाईटली आपण थोडा झूम करू. या फोटोला जर तुम्ही पाहिलं तर हायलाईटचं प्रमाण जास्त आहे ह्या फोटोमध्ये, जस्ट लाईक दिस. ठीक आहे, तर ह्या शर्टवरती आपल्याला हायलाईट कमी करायची आहे. तर आपण नॉर्मली इथे हायलाईट डिक्रीज करूयात. ठीक आहे, शॅडो मी लाईटली ॲड करतो आणि व्हाईट आणि हायलाईट एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यानंतर आपण लाईटली ब्लॅक कमी करूयात. व्हाईट अँड मजेंटा ॲड केलेला आहे. सोबतच क्लॅरिटी, टेक्स्चर अँड डिहेज नॉर्मल ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर खाली या. इथे आल्यानंतर तुम्हाला डिटेल्स नावाचं एक ऑप्शन दिसेल, ज्यातून आपण शार्पनेस वाढवतोय. तर साधारण मी 51% शार्पनेस केला आहे आणि हिट ओके केला आहे. हा आपला पहिला कॅमेरा रॉ होता. या कॅमेरा रॉ नंतर आपण सेकंड कॅमेरा रॉ अप्लाय करणार आहोत. त्याच लेअरवरती कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून अगेन सेकंड कॅमेरामध्ये आपण लाईटली येलो टोन ॲड करूयात आणि मजेंटा ॲड करूयात. परफेक्ट आहे. हायलाईट आणखीन कमी करायची आहे. क्लॅरिटी, डिहेज आणि टेक्स्चर हे वाढवायचे आहेत. ठीक आहे, परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे इथे सिम्पली हिट ओकेला क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट आपला अप्लाय होईल. आता फोटोला मॅच करण्यासाठी इथे आणखीन एक इफेक्ट आपल्याला अप्लाय करावा लागेल, ज्याला आपण इथे फोटोला सिलेक्ट करूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट लेअरमध्ये एक ऑप्शन आहे सॉलिड कलर. ह्या सॉलिड कलरला इथे क्लिक करा आणि ओके जस्ट करा. कुठलाही कलर येऊ द्या, डझंट मॅटर. अल्ट कंट्रोल जेने क्लिपिंग मास्क करायचं आहे. क्रिएट क्लिपिंग मास्क करण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत. जस्ट तुम्ही अल्ट प्रेस केला आणि ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये जर तुमचा माऊसचा कर्सर घेऊन आल्याने क्लिक केलं तरी सुद्धा क्रिएट क्लिपिंग मास्क होतं. आता कलर चूज करायचा आहे. जस्ट ह्या डबल लेअरला क्लिक करून ह्याच इमेजमधला. ठीक आहे, तर साधारण हा स्पेसिफिक कलर मी थोडा लाईट कलर घेतो इथे आणि त्याचं ब्लेंड ऑप्शन चेंज करायचं आहे. ब्लेंड ऑप्शनमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत इथे. ठीक आहे, सॉफ्ट लाईट,
इज बेटर. तर आपण टेम्पररी सॉफ्ट लाईट ठेवूयात. नंतर ह्या सॉफ्ट लाईटला आपल्याला कमी जास्त करता येईल, बट इथे ओके आहे. ठीक आहे. कलरमध्ये थोडेफार चेंजेस करूयात, थोडंसं डार्क करू. अशा प्रकारे डार्क कलर आपण नॉर्मल केलेला आहे आणि जस्ट इथं ओकेला क्लिक करायचं आहे. ओके, नेक्स्ट. तर आता या ठिकाणी आपण टेक्स्ट ॲड करणार आहोत आणि थोडा ब्रश ॲड करणार आहोत. तर सेम लेअरच्या जस्ट वरती एक ब्लँक लेअर घ्यायची, बी फॉर ब्रश येईल आणि हा पावडर ब्रश आहे. तुम्हाला हा ब्रश इझी ह्या .com वरती भेटून जाईल, brusheasy.com. आता ह्या ब्रशला मी इथे चूज केलं आहे, अल्ट प्रेस करायचं आणि डिझाईनमधलाच कलर घ्यायचा. ह्या कलरने आपण लाईटली एक ब्लँक लेअरवरती जस्ट असा अप्लाय करू. ठीक आहे. नॉर्मली आपण असा इथे अप्लाय केलेला आहे. शिफ्ट प्रेस करून मी थोडा खाली घेतो नॉर्मल. ओके, ये भी ठीक आहे. त्यानंतर छोटे छोटे एलिमेंट्स ॲड करू. कंट्रोल ओ प्रेस करून या ठिकाणी एक ऑरेंज अँड ब्लॅक सिल्क आहे. ठीक आहे, काइंड ऑफ ऑरेंज सिल्क आहे. या सिल्कचा बॅकग्राऊंड मी कट केला आहे ऑलरेडी. ठीक आहे, हा इमेज होता, आपण याचा बॅकग्राऊंड कट केलेला आहे. त्यानंतर याला स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणि ड्रॅग अँड ड्रॉप करूयात अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर याला थोडं रोटेट करूयात आणि आपल्या इथे असं ठेवून देऊयात. नंतर त्याला आपण चेंज करू शकतो. जस्ट आपल्याला इथे एक सिल्क दाखवायचा. तर इथे सिल्कला लाईटली साईज वाढवून मी ते ॲडजस्ट करतो. आपण नंतर त्याला चेंज करणार आहोत त्याची पोझिशन. सोबतच आता आपला मॅटर टाईप करून घेऊ. तर या ठिकाणी मॅटर टाईप करण्यासाठी खूप जागा आहे, तर इथूनच सुरुवात करूयात. T4 टेक्स्ट टूल घ्यायचं आहे. 39 नावाची इन्फिनिटीची फॉन्ट घ्या, इन्फिनिटी 39. ठीक आहे, 39 इन्फिनिटी. सिम्पल इथं क्लिक करायचं आहे, PA. आता आपली लेअर इथं विजिबल दिसत नाही आहे आणि त्याची साईजही कमी आहे, तर आपण साईज वाढवू आणि कलर व्हाईट ठेवूयात. तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट हा इथे व्यवस्थित टाईप करून घेतलेला आहे. ह्या सर्व टेक्स्ट लेअरला कंट्रोल जीने ग्रुप करा आणि आपण सगळ्यात वरती ठेवू. वरती ठेवल्यानंतर आपण गुगलवरती जायचं आणि इथे सिल्वर इफेक्ट असं टाईप करा. ठीक आहे. सिल्वर इफेक्टला क्लिक केल्यानंतर इमेजला क्लिक करू. आपण इथे जे सुटेबल आहेत असे इमेजेस घेऊ. तर हा इमेज ओके वाटतोय. जस्ट कॉपी करायचा आहे, फोटोशॉपमध्ये यायचं आणि कंट्रोल व्हीने पेस्ट करायचं आहे. त्यानंतर रोटेट करून तिथे क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे. ह्या स्पेसिफिक ग्रुपला एफएक्स मध्ये या ब्लेंडिंग ऑप्शन आहे. ह्या ब्लेंडिंग ऑप्शन मधून इनर शॅडो देऊयात आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ग्रुप सिलेक्ट केलाय आणि त्याला इनर ग्लो देतोय. इनर ग्लो मध्ये रिसेट टू डिफॉल्ट केल्यानंतर आपण ओपेसिटी थोडी वाढवायची, साईज लाईटली वाढवायची इथे. ठीक आहे, अशा प्रकारे. परफेक्ट. इथे वेगवेगळे काउंटर्स आहेत. ह्या काउंटरला आपण 2 नंबरचा काउंटर देतोय. ठीक आहे. इथे मल्टिपल काउंटर्स आहेत, हे सगळे तुम्ही चेक केले पाहिजेत. तर 2 नंबरचा काउंटर मी इथे दिलाय. ओपेसिटी पूर्ण वाढवतोय आणि इथे मेक शुअर आपला कलर व्हाईट असला पाहिजे. ठीक आहे. तर साईज आपण अराउंड 30% ठेवूयात. परफेक्ट आहे, जस्ट लाईक दॅट. तर याच्यामध्ये आपला जो शेप होता तो ग्रुपमध्ये गेलेला नाही आहे. मी जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करतो इथे अशा प्रकारे. साईज वाढवल्यामुळं त्याची पोझिशन चेंज झाली आहे. तर आपण शेपला कंट्रोल टीने व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवू. टेक्स्ट टाईप झाल्यानंतर बॅकग्राऊंडला आपण लेन्स फ्लेअर टाकणार आहोत. तर गुगलवरती लेन्स फ्लेअर पण सर्च करा. लेन्स फ्लेअर अशा प्रकारे इथं साईज वाढल्यानंतर या ठिकाणी एक ट्विस्ट आहे. ठीक आहे. आपल्याला ह्या लेन्स फ्लेअरला एक द्यायचा आहे मास्क. आणि मास्क देण्याअगोदर इथे कंट्रोल प्रेस करून इथं सिलेक्शन करा. फोटोला सिलेक्ट केलं, कंट्रोल प्रेस करून लेअर ही सिलेक्ट आहे आणि इथे सिम्पली आपण मास्कला क्लिक केलं. ठीक आहे. तर या ठिकाणी लाईट आली आहे लेन्स फ्लेअरची, बरोबर आहे. ह्याच लाईटला आणखीन इरेज करायचं आहे थोडा पार्ट. तर मी इथं ब्रश चेंज करतो. सॉफ्ट राउंडेड ब्रश घ्यायचा आहे.
साईज कमी केली अशा प्रकारे. परफेक्ट. तर इथं लाईट प्लेस झालेली आहे. आता मॅन्युअली लाईट काही द्यायच्यात फोटोजला. तर या फोटोला मॅन्युअली लाईट द्यायची. फर्स्ट ह्या लेअरला क्लिक करा इथे. सेकंड सॉलिड कलर आणखीन एक घ्या, त्याला पण आपण क्रिएट मास्क करूयात. ठीक आहे. या कलरला चेंज करून इथलाच एक कलर पिक करायचा आहे. परफेक्ट आहे. लेन्स फ्लेअरला इथून आपण डिलीट करू. इथला काही पोर्शन राहिलेला आहे. हार्ड राऊंडेड ब्रश घ्यायचा आहे आणि रफली इथून असं हे सर्व डिलीट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एक्सप्रेस करून व्हाईट कलरने सॉफ्ट राऊंडेड ब्रशने त्याला आणखीन अशा प्रकारे रिटच करू शकतो. फक्त लेअरचं सिलेक्शन चालू असलं पाहिजे, म्हणजे बाहेरचा कुठला एरिया कंट्रोल डी ने डिसिलेक्ट करा. आता जो आपण कलर घेतला होता याचा देखील ब्लेंड मोड चेंज करायचा आहे आपल्याला. ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट ह्या दोन्हीपैकी एक ठेवू शकता. मी सध्याला ओव्हरलेवरती ठेवतोय आणि ही जी लेअर आहे व्हाईट याला कंट्रोल आय प्रेस केल्यानंतर पूर्ण इन्व्हर्ट होती. ठीक आहे. तर त्याला पूर्ण ब्लॅक करून घ्यायचे. सोबतच सॉफ्ट राऊंडेड ब्रश घ्यायचा आणि पेंट करायचं ज्या ठिकाणी आपल्याला हायलाइट्स हवे आहेत. ओके. तर प्रभाग क्रमांक ॲड करून घेऊ. सिम्पल छोटासा एक रॅक्टँगल काढा. रॅक्टँगल काढल्यानंतर आपण त्याचा कलर चेंज करूयात. सिमिलर कलर करूयात जो आता आपण जस्ट पिक केला होता. ठीक आहे. याचा थोडासा लाईट कलर घ्यायचा आपल्याला आणखी अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर इथे कॉर्नर्स पूर्ण असे राऊंड करायचे आहेत आणि सेम लेअरची एक कंट्रोल ज्याने डुप्लिकेट लेअर घ्यायचे. त्या डुप्लिकेट लेअरला आपण थोडं लहान करूयात. इथे व्यवस्थित मी ठेवतो आणि याचा कलर देखील चेंज करायचा. तर याचा कलर सिमिलरच एक ब्राऊन कलर घेऊ आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बेवेल एम्बॉसिंग इथं अप्लाय केला आहे आणि काही इफेक्ट्स अप्लाय केले आहेत. आता टेक्स्टकडे वळूयात. या स्पेसिफिक टेक्स्ट लेअरला आपण F9 प्रेस करून एक लॉंग शॉडो अप्लाय करणार आहोत. तर ही एक फोटोशॉपची ॲक्शन आहे लॉंग शॉडोची. जस्ट इथे प्ले बटनला क्लिक करायचं आहे आणि वेट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी लॉंग शॉडो अप्लाय झालेले आहे. आता पुढे पाहू. ह्या सेम लेअरला आपण काय करतोय, एक शिल्ड मी इथे डाउनलोड करून ठेवलेली आहे. ह्या शिल्डला जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून ठेवा पाठीमागे. ह्या शिल्डला आपण स्मार्ट ऑब्जेक्ट राईट क्लिक कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला आपल्याला ठेवायचं आहे ह्या स्पेसिफिक शिल्डच्या पाठीमागे, टेक्स्टच्या आपल्या पाठीमागे. ठीक आहे. आणि त्याची साईज कंट्रोल टीने लहान करायची. अशा प्रकारे साईज लहान झाल्यानंतर व्यवस्थित ते ॲडजस्ट करून ठेवू आपण. आता ह्या लिंकला, ह्या लेअरला ह्या ग्रुपसोबत इथं लिंक करायचं. ठीक आहे. तर मी इथं लिंक केलं. परफेक्ट. ठीक आहे. कंट्रोल टीने साईज इथे थोडीशी कमी करूयात आपण. परफेक्ट असं. ठीक आहे. साईज व्यवस्थित सेट झालेली आहे. ह्या लिंक, ह्या स्पेसिफिक लिंक केलेले जस्ट लेअर खाली आहे. ह्या लेअरला आपण ब्लेंड ऑप्शन चेंज करणार आहोत. तर नॉर्मल टू वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेंडिंग ऑप्शन आहे तिथे अप्लाय करा. ठीक आहे. छान. तर ह्या ब्लेंड ऑप्शन दिल्यानंतर आपण त्याला थोडं रोटेट करू. साधारण ह्या लेवलला इथं असं ठेवून देऊ. ओके. डन. आता या ठिकाणी आपण फ्री पिकवर जाऊया. फ्री पिकवरती येऊ. या ठिकाणी आपण फ्री पिकवरून एक स्पीड ओव्हरले डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे. त्याला आपण स्पीड ओव्हरले म्हणतो. स्पीड ओव्हरले डाउनलोड केलेला आहे. जस्ट त्याचा यूज करायचा. याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून स्क्रीनवरती ठेवायचा अशा प्रकारे. ठीक आहे. स्क्रीनवरती ठेवल्यानंतर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ आपण. आणखीन थोडं एक्सपॅन्ड करू त्याला.
तर या ठिकाणी स्पीड ओव्हरले टाकल्यानंतर काही पोर्शन त्याचा आपल्याला इरेज करावा लागेल. ठीक आहे, तर आपण इन्स्टेंट इथे एक मास्क देऊयात. बी फॉर ब्रश घ्यायचा आहे आणि काही पोर्शन असा इथे इरेज करायचा आहे. त्यासाठी मी ब्लॅक कलर घेतला आहे. ओपेसिटी कमी करायची, फ्लो पण नॉर्मल कमी करायचा आणि जस्ट इथे असा अप्लाय करायचा. परफेक्ट आहे. ठीक आहे, तर हा जो वरचा काही पोर्शन इथे शिल्लक राहिलेला आहे तो पण आपण क्लिअर करूयात. इथे मी ओपेसिटी पूर्ण वाढवतो म्हणजे 1 क्लिकमध्ये इझिली इरेज होईल ते. छान. आता पुढे मी इलस्ट्रेटरमध्ये काही फाईल्स इथे घेतलेल्या आहेत. ह्याला आपण डेकोरेटिव्ह फ्रेम म्हणतो. ठीक आहे, 3D फ्रेम म्हणतो. तर हा फ्री पिक करून मी डाउनलोड केलेल्या फाईल्स आहेत. यातला हा स्पेसिफिक फ्रेम आपण इथं कॉपी करूयात आणि फोटोशॉपमध्ये येऊन स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून पेस्ट करायचे. स्मार्ट ऑब्जेक्ट पेस्ट केल्यानंतर ह्याला प्रॉपर असं रोटेट करा. ठीक आहे, आणि इथे असं ठेवून देऊ. किंवा डायरेक्ट आपण इथे शेप टाकला तरी चालेल. ठीक आहे, असा एक शेप घेतला तरी चालेल. या शेपचा आपण कलर चेंज करू. जो डिझाईन मधला कलर आहे तोच आपण इथं कलर घेऊयात. ठीक आहे, या शेपमध्ये मी एक ब्राऊन सिल्क असं सर्च केलं होतं, तर हा ब्राऊन सिल्क मला मिळाला. या ब्राऊन सिल्कला आपण कंट्रोल व्हीने पेस्ट करूयात. क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे ह्या शेपमध्ये. ठीक आहे, साईज वाढवायची अशा प्रकारे पूर्ण आणि इथं ठेवून द्यायचा. ठेवल्यानंतर त्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करायचा आहे नॉर्मल टू वेगळ्या ब्लेंडमध्ये. बघा कसा दिसतोय. सॉफ्ट लाईट इज फाईन. ठीक आहे, तर आपण सॉफ्ट लाईट ठेवूयात आणि ओपेसिटी कमी करूयात साधारण ह्या लेवलला. अशा प्रकारे शेप आणखीन थोडा डार्क केला तर आपल्याला रिझल्ट सुद्धा छान मिळू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे. राईट, इमेजला थोडं डार्क करायचं आहे. त्यासाठी आपण इथेच ॲडजस्टमेंटमधून एक एक्सपोजर घेणार आहोत. क्रिएट क्लिपिंग मास्क ऑटोमॅटिक झालाय. जस्ट एक्सपोजर कमी करा आणि कंट्रोल आय प्रेस करायचं आहे जेणेकरून आपला लेयर पूर्ण इन्व्हर्ट होईल. आता स्पेसिफिक ठिकाणी आपण त्याला एक्सपोजर ॲड करू शकतो आपण अशा प्रकारे. ठीक आहे, अब ठीक आहे. या फोटोला आणखीन कॅमेरा रॉची गरज पडते, तर आपण कॅमेरा रॉ अप्लाय करू जोपर्यंत आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळत नाही. ठीक आहे, तर हा तिसरा कॅमेरा रॉ असणार आहे आपला. या 3 नंबरच्या कॅमेरा रॉमध्ये सुद्धा आपण क्लॅरिटी आणि टेक्स्चर वाढवतो. ठीक आहे,
या ठिकाणी आपलं नाव टाकून घेऊयात. मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे आपला वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर याच्याच खाली आपण त्यांचं पद पण टाकून देऊ. ग्रेडियंट्स हे डाउनलोड केलेले आहेत. ठीक आहे. खूप सारे ग्रेडियंट आहेत, त्यातलाच हा आजचा आपला ग्रेडियंट असणार आहे. इथे लिनियर ठेवतो मी. परफेक्ट बसला. ठीक आहे. आणि ड्रॉप शॉट आपण अप्लाय केलेला आहे. तर ह्या दोन गोष्टी इथं अप्लाय झालेल्या आहेत. यांना व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून ठेवायचं आहे. साधारण ह्या लेवलला पण इथं ठेवून देऊयात. आता सेम ह्या स्पेसिफिक लेअरच्या जस्ट खाली आपण एक शेप घेऊयात. ठीक आहे. एक लेअर घेतली मी, एक सर्कल घेतलाय आणि सिंपली असा एक सर्कल काढतोय इथे. या सर्कलचा कलर आपण चेंज करूयात. अशा प्रकारे एक सर्कल काढायचा आहे. वेगवेगळे ब्लेंड ऑप्शन ट्राय करा तिथे. ओव्हरले छान वाटतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी ते ठेवलं आहे. आता ह्या सेम लेअरला अल्ट प्रेस करायचं आहे तुम्हाला. अल्ट प्रेस करून तुम्हाला इथे एक मास्क द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बी फॉर ब्रश घ्या. राईट क्लिक करून सॉफ्ट राऊंडेड ब्रश घ्यायला विसरू नका. ठीक आहे. फ्लो थोडा आपण कमी केलेला आहे आणि नॉर्मली त्याचा ब्रश अप्लाय करा. अशा प्रकारे काही पोर्शन इरेज करायचा आणि काही पोर्शनवरती हा ब्रश ठेवायचा आहे. बेसिकली आपल्याला इथं पद थोडंसं हायलाईट करता येईल. सोबतच इलस्ट्रेटरमध्ये आणखीन मी एक गोल्डन शेप डाउनलोड केलेला आहे. हा आपला गोल्डन शेप आहे. याला थोडं साईडला आपण काढून ठेवू. राईट क्लिक करू, अनग्रुप करू, साईडला क्लिक करूयात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा शेप अनग्रुप होईल. याला आपण कॉपी केलेला आहे आणि कंट्रोल व्हीने ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून फोटोशॉपमध्ये पेस्ट करा. फोटोशॉपमध्ये पेस्ट केल्यानंतर त्याची साईज कमी करायची आणि त्याला थोडं रोटेट करायचं अशा प्रकारे. ठीक आहे. आणि नावाच्या समोर इथं ठेवायचं म्हणजे आपल्याला स्पेसिफिक तिथे पार्टीचा आपल्याला लोगो टाकता येईल. मी कुठल्याही पार्टीचा समर्थक नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टाकलेला आहे. आता आपण BGPचा लोगो घेतला. इथे राईट क्लिक करून तुम्ही इथं डाउनलोडही करू शकता. ठीक आहे. मी कॉपी करून बघतो. फोटोशॉपमध्ये आपण पेस्ट केला. ठीक आहे. पेस्ट केल्यानंतर त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करूया. फोटोशॉपमध्ये पेस्ट केल्यानंतर आपल्याला FX मध्ये जाऊन कलर ओव्हरले चेंज करायचा आहे त्याचा आणि सिमिलर कलर आपल्याला कुठे ना कुठे यूज करायचा आहे. ओरिजिनल लोगोही यूज करू शकता किंवा अल्टरनेटिव्ह हे जे काही कलर्स इथे आहेत तेही कलर्स तुम्ही वापरू शकता. जशी आपली थीम असेल तसा कलर चेंज करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचले असाल तर आपण 95% डिझाईन कंप्लीट केलेली आहे. आता राहिलेला पार्ट तेवढा फायनल टचअप करू. तर या ठिकाणी ह्या सिल्कला आपण थोडं ॲडजस्ट करूयात. कंट्रोल ने मी इथे सॅच्युरेशन वाढवलं थोडा. ठीक आहे. थोडं लाईट आपण इथं नॉर्मली कमी करूयात अशा प्रकारे. सोबतच ह्या लेअरलाच आपण काय करूयात, इथे कर्व्स ॲडजस्टमेंट आहे. या कर्व्स ॲडजस्टमेंटमधून आपण हा स्पेसिफिक कर्व थोडासा खाली घ्यायचा आहे आणि याला क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे. झाला कर्व खाली. या कर्वला इथं स्पेसिफिक एक लेअर आलेली आहे. ह्या लेअरमधून आपण फक्त एवढाच पार्ट इरेज करणार आहोत. मेक शुअर आपला फोरग्राऊंड कलर ब्लॅक असला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे डन. तर हे काम आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे. आता फायनल इफेक्ट्स. तर फायनल इफेक्ट देताना लेअरच्या सगळ्यात वरती ॲडजस्टमेंटमधून कलर लुकअप अप्लाय करायचा आहे.
कलर लुकअप्समध्ये जे काही तुमच्या सिस्टममध्ये आहेत तेही यूज करू शकता किंवा अल्टरनेटिव्ह कलर्स आपण इथून डाउनलोड पण करू शकतो. ठीक आहे. तर हा कलर लुकअप आपण टेम्पररी ठेवूया तिथे, बट त्याची ओपेसिटी साधारण 20% आपण करणार आहोत. आणखीन ॲडजस्टमेंटमधूनच तुम्हाला या ठिकाणी फोटो फिल्टर पण मिळेल. या फोटो फिल्टरला आपण अप्लाय करू. आपला फिल्टर बेसिकली इथे काइंड ऑफ असा ब्राऊन कलर आहे. ठीक आहे. तर ब्राऊन कलर निवडला आहे मी आणि त्याची डेन्सिटी इथं आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. तर अराउंड 35च्या आसपास मी त्याची डेन्सिटी ठेवतो आहे. आणि तर फोटो फिल्टर नंतर आपण Ctrl+Alt+Shift+E प्रेस करूयात आणि त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करू. त्यानंतर आपण एक फायनली Ctrl+Shift+A प्रेस करून कॅमेरा रॉ अप्लाय करणार आहोत. या ठिकाणी कॅमेरा रॉमध्ये आपल्याला बेसिक चेंजेस करायचे आहेत, जसं की विग्नेटिंग. ठीक आहे. इथं विग्नेट आहे, ह्या विग्नेटला थोडं ॲड करू -5ने. त्यानंतर थोडा इमेज शार्प करता येईल आपल्याला. ठीक आहे. तर डिटेल्समध्ये एक शार्पचा ऑप्शन आहे, शार्पनेस वाढवा आणि कॉन्ट्रास्टमधून लाईटली कॉन्ट्रास्ट ॲड करा. ठीक आहे. शॅडो आपण नॉर्मली ॲड करूयात -7ने आणि थोडं येलो टोन ॲड करू, म्हणजे आपली डिझाईन आणखी थोडीशी फ्रेश क्लीन दिसेल. ठीक आहे. ह्या चॅनलवरती नवीन कन्सेप्ट व्हिडिओ येत राहणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद.